भाऊ, एकीकडे शरद पवार महाराष्ट्रामध्ये अनेक सभा घेत आहेत आणि ते पायाच्या भिंगरीप्रमाणे आज फिरत आहेत. म्हणजे ह्या वयात खरं तर पाहिलं तर त्यांनी घरी आराम करायला पाहिजे. पण पक्ष बांधणे असेल, संघटना बांधणे असेल, कार्यकर्ता बांधणे असेल, त्यांचा आठवण प्रयत्न चालू आहे. आणि दुसरीकडं विरोधकांनी त्यांना एक म्हातारी झालेली असा ही काही टीका केली जाते. याला तुम्ही कसं उत्तर द्याल? पवार साहेबांच्या वयावर बोलणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. इतक्या 84 वर्ष वयाचं त्यांचं वय असतानासुद्धा ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एखाद्या लढवय्या सेनापतीप्रमाणे फिरत आहेत. या राज्याची विस्कटलेली घडी बसवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि लोकांना जो त्रास मागच्या 8 वर्षामध्ये झाला आहे, अनेक योजना बंद पडलेल्या आहेत, अनेक उद्योगधंदे या राज्याबाहेर गेलेले आहेत आणि या राज्यातील शेतकऱ्यांना जो दिलासा मिळायला हवा होता तो मिळालेला नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार बदलण्यासाठी पवारसाहेब या राज्याचा कोपरा त्या ठिकाणी रुंडाळत आहेत. तर आपल्या विरोधामध्ये जे काय पालघरचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम आहेत, ते उभे आहेत. त्यांनी बंडूर केली आणि फडणवीसांनी जे जवाहरला हे केलं का खरा शिवसेना असेल तो बंडवरी करणार नाही, याचा अर्थ त्यांना काय याचे सुचवत होतं? आता ते महायुतीच्या जिल्हा परिषदचे ते अध्यक्ष आहेत. पक्षाने कारवाई केलेली असं पत्र त्यांनी दिलेलं आहे, परंतु त्यांचं झेडपी अध्यक्षपद अजूनही ते अबाधित आहे. त्यांचे सर्व इथले सभापती किंवा इथले त्यांचे काही जे पदाधिकारी आहेत ते उघडपणे फिरत आहेत. त्यामुळं त्यांच्या बंडखोरीला मुख्यमंत्र्यांचं काही हे आहे का वगैरे असं संशय येणं स्वाभाविक आहे जनतेला. आणि त्यामुळं फडणवीस साहेबांनी केलेलं जे सुतोवाच आहे त्यामध्ये त्यांनी क्लिअर काही सांगितलं नाही, क्लिअर कट की काय नक्की करणार आहेत ते. शिवसैनिक नाहीत वगैरे, तर ते शिवसैनिक असते तर त्यांनी पक्ष कशाला सोडला असता, बंडखोरी कशाला केली असती. त्यामुळं एक संभ्रमावस्था ही समोरच्या पक्षामध्ये निर्माण झाली मला दिसते. नाही, कुठेतरी कुठल्याही पक्षाला डॅमेज करण्याचं कारस्थान आहे असं वाटतं तुम्हाला? नाही, असं काही मला वाटत नाही. त्यांचं राजकारण त्यांना माहिती, काय त्यांनी त्याचा अर्थ घेतला आहे हे बघणं चुकीचं ठरेल. परंतु शिस्त, पक्ष जो माणूस शिस्तीमध्ये वाढतो, पक्ष शिस्तीमध्ये, तो त्या ठिकाणी संघटनेत धरून राहतो. अनेक हजारो कार्यकर्ते आपल्या नेत्याच्या भरोश्यावर, त्याच्या जीवावर त्या ठिकाणी राजकारणामध्ये सभा घेत असतात. आपलं सर्वस्व पणाला लावून त्या नेत्याच्या पाठीशी उभे राहतात. त्यांच्या किमान आयुष्याचा विचार तरी पक्ष बदलण्याने त्यांनी केला पाहिजे असं मला वाटतं. आजची 14 तारीख आहे. तुमच्या हातामध्ये आता 6 दिवस राहिलेले आहेत. 6 दिवसाचा अभ्यास तुमचा शिल्लक राहिलेला आहे. 20 तारखेला तुम्हाला पेपर द्यायचा आहे. किती अभ्यास तुमचा पूर्ण झाला? नाही, मी प्रचारामध्ये निश्चितपणे आघाडी घेतलेली आहे. जवळपास 70% भूभाग हा या मतदारसंघाचा माझा फिरून झालेला आहे. अनेक गावांना मी प्रत्यक्ष भेटी दिलेल्या आहेत. झेडपी गटने आहे बैठका घेतलेल्या आहेत. प्रचार रॅली माझी खोळा या गावात झाली आहे. विक्रमगड, जव्हार मोखाड्याची बाकी आहे, तीसुद्धा पुढच्या 2-3 दिवसामध्ये होईल. एक प्रचंड जाहीर सभा ही 16 तारखेला माननीय आमचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब, संजयजी राऊत साहेब, जितेंद्रजी आव्हाड साहेब, खासदार बाळामामा म्हात्रे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी ती आहे. आणि त्यानंतर राहिलेल्या काही गोष्टी आहेत त्या मी पूर्ण करून घेऊन निश्चितपणे आमच्या आघाडी प्रचारामध्ये आहे या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. भाऊ, एक विषय महाराष्ट्रामध्ये गाजतो, तो म्हणजे ट्रम्प आणि तुतारी. कुठंतरी मतदारांना जे ट्रम्प शब्द आहे तो अलग आहे, त्यासाठी मध्ये तुम्ही निवडणूक आयोगाकडे सुद्धा तक्रार केलेली आहे. मग ह्यापुढे तुम्हाला मोठी अडचण आहे का? काय मतदाराला समजून सांगणं का हाही आमचं तुतारी चिन्ह हा आमचा आहे? नाही, तुतारी हा आता शब्द जो होता दुसऱ्या त्या ट्रम्पेट या वाद्याला, त्याचं नाव तुतारी बदलून ट्रम्पेट केलं आहे. आणि ट्रम्पेट इथे जे उमेदवार होते आकाश चंद्रकांत शिंदे, त्यांनी मला रितसर जाहीर पाठिंबा दिलेला आहे. ते माझ्यासोबत प्रचारात आहेत. त्यामुळे त्यांनी त्या ट्रम्पेट चिन्हाचं बटन दाबू नये असं आवाहन मतदारांना केलं आहे. त्यामुळे त्याचे काही जास्त अडचण होईल असं मला वाटत नाही.